नमस्ते. फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज रेसिपी घेऊन नाही आलेले, कारण नागपंचमी असल्यामुळे मी घरातील पूजा केलेली त्याचाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घरगुती पद्धतीने. तर यासाठी मी साहित्य बघा काय काय घेतलं आहे ते. फूल घेतलेले आहे, सर्व प्रकारचे फुलं घेतलेले आहे. आघाडी घेतल्यात आणि धोत्र्याचे फूल नाही भेटले म्हणून धोत्र्याचे पानं घेतलेले आहेत. बेलपत्र घेतलेत. बेलपत्र जास्त मिळाले नाही मला, इथं 5च आहे. तुम्ही 108 वाहू शकता. दिव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल किंवा तूप घेऊ शकता तुम्ही. इथं चौरंग मांडून घेतला छोटासा आणि त्याच्यावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपलं जे चित्र काढलेलं आहे ते ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला एकत्रित पूजा करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे. सर्वात प्रथम श्री गणेशाचे स्मरण करून सुपारीवर अक्षदा, हळद, कुंकू वाहून गणपतीची पूजा करा. माझ्याकडं गणपती बाप्पाचीच करायची होती मला, त्याच्यामुळे सुपारी नाही ठेवली. तर सर्वात पहिले गणपती बाप्पाला जलाभिषेक करून नंतर दही दुधाने परत अभिषेक करून घेतला आणि नंतर परत आपल्याला पाण्यानेच अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर कोरड्या वस्त्राने पुसून घ्यायचं. आणि आपल्याला ज्या ठिकाणी स्थापना करायची आहे सर्वात पहिले मी पुसून घेतलं होतं आणि नंतर त्याच्यावरती कपडा अंथरून घेतला होता. थोडेसे अक्षता टाकून घेतल्या, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दुर्वा, फुले, अक्षदा, घडा वाहून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जे साहित्य असेल ते करू शकता तुम्ही. मनोभावे पूजा केली तर कुठेही फळ मिळतच आहे. रांगोळी नसल्यामुळे मी इथं कुंकू टाकून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती अशीच रांगोळी काढलेली आहे. गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. नंतर आपल्याला महादेवाची स्थापना करायची आहे. त्यासाठी तुम्ही मातीची पिंड, याची रेताची पिंड करू शकता किंवा मग तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अशी पिंड पण घेऊ शकता. तर जलाभिषेक करायचा आहे ओम नमः शिवाय म्हणून. नंतर आपल्याला दूध घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये मध टाकायचं, शहद, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, गुलाबजल टाकायचं, पंचामृत तयार करून घ्यायचं आणि नंतर परत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर शुद्ध पाण्याने परत अभिषेक करायचा आहे. सर्वात पहिले हा अभिषेक करून घेते आणि नंतर आपल्याला परत जलाने अभिषेक करायचा आहे. कोरड्या कपड्याने आपल्याला पिंड पुसून घ्यायची आहे आणि नंतर जिथं आपल्याला पिंडीची स्थापना करायची आहे तिथं आपल्याला थोडेसे अक्षता टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं कुंकू टाकून घ्यायचं आहे. लिंगाला भस्म लावायचं आणि जी खाली पिंड असते त्याला हळद कुंकू लावलेलं चालतं. ती पार्वती आहे. तर मी भस्मच लावून घेतलेला आहे. आज शिवमूठ आहे आपली तांदूळाची, तर तांदूळाची शिवमूठ वाहायची आहे. तर शिवमूठ वाहताना आपल्याला तांदूळ हे तुटलेले वाहायचे नाही आहे. पिंडीची स्थापना करून घेतलेली आहे. नागपूजन करताना आपल्याला काढलेले नागाचे चित्र प्रतिमेवर किंवा हळद कुंकू अक्षदा वाहाव्यात.
जुन्या बायका आपल्या भिंतीवर मातीच्या असायच्या त्यावेळेस आपले हाताने काढायच्या आणि नंतर त्याला हळदी कुंकाचे आणि 3-4 कलरचे टिपके द्यायच्यात. दिवा लावून घेतलेला आहे. एक लोटा जेल ठेवलेला आहे. आपल्याला नंतर दूध घ्यायचं, फुलं घेतलेले आहेत. दूध आणि प्रसाद घेतलेला आहे. जो गोडाचा प्रसाद असेल तुमच्याकडं खारीक वगैरे ते थोडंसं दूध आपल्याला नागदेवतावरती शिपडून घ्यायचं आहे. आणि वस्त्रमाळ तयार करायची आहे 9 याची, तर ती 9 याची वस्त्रमाळ तयार करून घेतलेली आहे मी. सर्व नागांना आपल्याला नागदेवतांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अगरबत्ती लावून घेतलेली आहे. धूप असेल तर धूप लावायची. या दिवशी महादेवासाठी साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थ ठेवायचे. मी नासपती ठेवलेले आहे आणि नागदेवासाठी गोडाचा नैवेद्य ठेवलेला आहे. नंतर आता आपल्याला बेलपात्र हे महादेवाला अर्पण करायचे आहे ओम नमः शिवाय म्हणून. सर्वात पहिले धोत्र्याचे पानं अर्पण करत आहे मी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. फुलं अर्पण करून ओम नमः शिवाय जे आपल्याला बेलपत्र, फूल, आघाडा, दुर्वा व्हायचे असतात त्यावेळेस आपल्याला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. नंतर आपल्याला संध्याकाळी लाडू किंवा पुरणपोळीचा जो आपण आपल्याकडे परंपरा आहे त्या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. आणि कच्चं दुधाचं व्हायचं आहे आपल्याला नागदेवताला पूजेसाठी. तापलेलं दूध नाही व्हायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 108 पत्ते घ्यायचे आहे, पण मला मिळाले नसल्यामुळे मी 5च पत्ते घेतलेले आहेत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सुताचा धागा आपल्याला अर्पण करून घ्यायचा आहे. बेलपत्र वाहून झालेत. वस्त्रमाळा अर्पण करून घेतलेली आहे नागदेवतांना. त्याच्यावरती पण आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. महादेवाला नासपती जे फळ असेल ते अर्पण करायचं. ओम नमः शिवाय गणेशायला. आणि नंतर आपल्याला शिवमूठ व्हायचे आहे. शिवा शिवा घे पस किंवा असं म्हणून ओम नमः शिवाय करून आपल्याला शिवमूठ व्हायचे आहे. आज तांदळाची शिवमूठ आहे आणि शिवमूठ वाहताना आपल्याला अख्खेच तांदूळ व्हायचे आहेत. मी अगोदरच भस्म लावून घेतलं होतं आणि नंतर आपल्याला आणखी फुले व्हायचे आहे. असेल तर व्हायचे, नसेल तर आणि शक्य झाल्यास आपल्याला पांढरेच फुले व्हायचे आहेत.
पूजाची मांडणी झाल्यानंतर आपल्याला नागदेवताची कहाणी वाचायची आहे आणि श्रावण सोमवारची पण कहाणी वाचायची आहे. आमच्याकडे दूध आणि लाह्याचाच नैवेद्य दाखवतात, पण मला इथं लाह्या मिळाल्या नाहीमुळं मी गोडाचा जो आहे तोच नैवेद्य दाखवलेला आहे. आणि नंतर आपल्याला नागपंचमीची कहाणी वाचून घ्यायची आहे. हळद कुंकू वाहून तर आजची अशी पूजा होती माझी. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. हर हर महादेव.